या राज्याचे एक जबाबदार मंत्री असलेल्या छगनराव भुजबळ हे अत्यंत मराठा द्वेषानं पछाडलेले आहेत. ते जाणून बुजून मंत्रिपदावर असताना त्यांनी घेतलेल्या गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतायत. त्यांना कुठल्याही समाजाबद्दल द्वेष किंवा एखाद्या समाजाबद्दल विशेष ममत्व भाव ठेवता येत नाही. ही शपथ घेऊन सुद्धा आज त्यांनी जे मराठा समाजाच्या GRच्या बाबतीत, हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाकडून त्याचा जाहीर निषेध आम्ही करतोय. पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर मग ओबीसीच्या बाजूने लढलं पाहिजे. काही हरकत नाही आमची त्यांना. आम्ही कोर्टात कॅव्हेट दाखल केलंय, माननीय हायकोर्टात केलंय, माननीय सुप्रीम कोर्टात सुद्धा केलंय आणि खंडपीठात सुद्धा केलंय. आम्ही तिथली लढाईला सुद्धा सक्षम आहोत. मराठा म्हणून आम्ही सगळे मराठे एक आहोत आणि छगन भुजबळ आणि जसे ओबीसीचे नेते त्यांच्या या मराठा द्वेषासाठी, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी एकत्र येत असतील तर आम्ही सुद्धा सगळे मराठे आमचं आरक्षण टिकवण्यासाठी आणि हा GR जो आहे मराठवाड्यासाठी तो टिकवण्यासाठी आम्ही सगळ्या ताकदीनं माननीय न्यायालयातली लढाई लढू, रस्त्यावरची सुद्धा लढाई लढू आणि वेळ प्रसंगी ज्या ज्या परिस्थितीत सामोरं जावं लागेल त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायला आम्ही तयार आहोत. त्यांनी पत्रकार परिषदेत जे जे मुद्दे मांडले ते अतिशय धादांत खोटे आहेत. मराठा समाज शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागास आहे. 2 आयोगाने आम्हाला मागासलेपणा ठरवून दिलेला आहे. त्याच्याही अगोदर अनेक वेळा मराठा कुणबी एक असल्याचे अनेक दाखले तुकाराम महाराजांपासून ते निजामापासून ते सातारा गॅजेट, कोल्हापूरचं गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, सगळ्या गॅजेटमध्ये आणि दस्तावेज जे जुने आहेत त्यामध्ये मराठा कुणबी एक असल्याचे अनेक पुरावे आहेत.